नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासमोर विविध प्रकारच्या घटना येत असतात आणि दिवसाला कितीतरी बातम्या आपल्या डोळ्याखालून जात असतात। आपल्या कानावर कितीतरी घटना पडत असतात, ज्याने अक्षरशः आपलं मन हेलावून जातं आणि आपल्या अंगावर शहारे येतात। काही घटना अतिशय दुःखद असतात, काही घटना आपल्याला हादरवणाऱ्या असतात, तर काही घटनांवर आपला विश्वासही बसत नाही आणि माणुसकी या शब्दाला काळीमा देखील या घटनांमुळेच फासला जातो। अशीच एक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। 2016चे ते दृश्य अजूनही कोणीही विसरलेलं नाही। त्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। कविताचा मृतदेह सुटकेसमध्ये भरण्यात आला होता आणि त्यानंतर त्यावर पेट्रोल टाकून तो जाळण्यातही आला होता। अतिशय भयानक असं हे कृत्य घडलं होतं। पण नेमकं हे कृत्य कसं घडलं होतं, हे हत्याकांडाचं प्रकरण काय आहे, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे काय आहे हे भयंकर हत्याकांड हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत रहा। विरारमध्ये राहणारी कविता अशोक बडाळा, वय 27, ही रत्नम इन्फोटेक कंपनीत चेन मार्केटिंगचं काम करत होती। तिच्यासोबत आरोपी मोहित कुमार हा देखील काम करत होता। दिनांक 15 मे 2016 या दिवशी आरोपी राम अवतार शर्मा आणि शिवा राजकुमार शर्मा सदर कंपनीत मेंबर होणार होते। म्हणून कविताने सकाळी 9:15 वाजताच आपले घर सोडून ती विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी परिसरातील आरोपी मोहित कुमार याच्या घरी गेली होती। मात्र पुढे काय घडणार आहे हे कविताला ठाऊकही नव्हतं। कविता त्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरी पोहोचलीच नाही। तसेच तिचा फोन देखील वारंवार लावल्यानंतरही बंद येत होता आणि फोन वारंवार बंद येत असल्याने दिनांक 16/5/2016 रोजी कविताची बहीण शीतल कोठारी हिने अर्नाळा पोलीस ठाण्यात बहीण कविताची हरवल्याबाबत तक्रार दाखल केली आणि याबाबतची सगळी काही माहिती तिचे वडील किशनलाल कोठारी यांना तिने दिली। त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता शीतल हिला अंधेरी रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर यांनी फोन करून कविताचे लॅपटॉप आणि इतर साहित्य असलेली बॅग अंधेरी स्थानकात सापडल्याचे सांगितले होते। आरोपी मोहित कुमार भगत याचेकडून रत्नम इन्फोटेक कंपनीच्या आर्थिक व्यवहाराचे घेतलेले पैसे मयत कविता बडला हिने परत न केल्याच्या कारणावरून आणि वादातून मुख्य आरोपीत मोहित कुमार भगत यांनी कविताचा गळा दाबून खून केला। त्यावेळी आरोपी राम अवतार शर्मा, शिवा शर्मा यांनी तिचे पाय पकडले, तर आरोपी युनिता शरवणन हिने गुन्हा करण्यास सहकार्य करून कविता बडाला हिला जीवे ठार मारले। त्यानंतर शिवशर्मा याने कविताचा लॅपटॉप आणि तिची बॅग अंधेरी रेल्वे स्थानकात सोडून दिली। तसेच इतर आरोपींनी भाड्याने इझी कॅब आणून गाडीच्या डिक्कीत तिचे प्रेत असलेली बॅग भरून प्रथमतः गाडी दहिसर येथे घेऊन जाऊन तेथे शिवा शर्माला सोबत घेऊन पुढे मुंबई अहमदाबाद मार्गाने गाडी बोईसर येथे घेऊन जाऊन तेथून पुढे वाणगाव मार्गे चारोटी येथे नेली। त्यानंतर पुन्हा मुंबई अहमदाबाद मार्गाने गाडी वापी येथे नेली होती। पुन्हा रात्री 9 वाजताच्या सुमारास पुन्हा चारोटी मार्गे साखरे येथे जाऊन मयत कविता बडाला हिचे प्रेत असलेली बॅग साखरे गावचे हद्दीतील घाटात फेकून देऊन पुन्हा दिनांक 16/5/2016 रोजी सायंकाळी मोटरसायकलने प्रेत असलेली बॅग पेट्रोल ओतून ती बॅग जाळून टाकण्यात आली होती। त्यानंतर दिनांक 17/5/2016 रोजी पहाटे कविताचे वडील किशनलाल सुंदरलाल कोठारी यांच्या फोनवर मुलगी कविताच्या मोबाईल नंबरवरून फोन आला होता। आरोपी तू कविता का बाप बोल रहा है ना, तुम्हारी लड़की सही सलामत है, लेकिन होशियारी मत करना, मुझे 30 लाख रुपए और 3 किलो सोना चाहिए, मैं वापिस सुबह 10:30 बजे फोन करूंगा और जगह बताऊंगा, असे म्हणत खंडणी देखील मागितली। त्यानंतर पुन्हा दुपारी 12:55 आरोपीने पुन्हा एकदा फोन केला। तू 3 किलो सोना और 30 लाख रुपए लेकर विरार से सूरत साइड निकल, अकेले आना और गाड़ी लेके आना और गाड़ी का नंबर मेरे को SMS कर।
1.5 घंटे में तू पहुंचना चाहिए, नहीं तो तेरे लड़की की लाश तुझे मिल जाएगी, अशी धमकी त्या वडिलांना त्या आरोपीने दिली होती। त्यानंतर अर्नाळा पोलीस ठाण्यात दिनांक 17/5/2016 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। कविताच्या हत्येनंतर खंडणीची मागणी आणि पोलिसांचा यशस्वी तपास आरोपींनी आपसात कट रचून कवितासोबत झालेल्या आर्थिक वादातून तिचा गळा दाबून 15 मे 2016 रोजी ठार मारले होते। तसेच तिचे प्रेत व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बॅगेत भरून वाणगाव येथे घेऊन जाऊन जाळून पुरावा देखील नष्ट केला होता। परंतु कविताची हत्या केल्यानंतर आरोपींनी कविताच्या सुटकेसाठी तब्बल 30 लाख रुपये आणि 3 किलो सोने अशी खंडणीची मागणी केली होती। म्हणून आरोपित यांना कलम 302, 364 ए, 386, 120 बी, 109, 201, 234 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी अर्नाळा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी API संदीप शिवळे आणि पोलीस निरीक्षक खोले यांच्या पथकांनी आरोपींना खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले होते आणि या अत्यंत किचकट अशा हत्या प्रकरणात फिर्यादींची बाजू सरकारी वकील जयप्रकाश पाटील यांनी कोर्टासमोर अत्यंत प्रभावीपणे मांडली। त्यात तब्बल 53 साक्षीदारांची पडताळणी करून 4ही आरोपींवरील आरोप सिद्ध झाले आणि त्यानंतर त्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। अतिशय क्रूरतेने त्या कविताची हत्या करण्यात आली होती। पण गुन्हेगार हत्या केल्यानंतर थांबले नाही, तर हत्या केल्यानंतरही त्यांनी पुन्हा एकदा खंडणी मागण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच त्यांचा डाव फसला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। तर ही घटना ऐकल्यानंतर जणू काही थोड्या वेळासाठी आपल्या समोर सिनेमा घडत आहे असंच वाटलं असलं तरीही हा सिनेमा नसून खरी घडलेली एक घटना आहे आणि या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा। पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह। धन्यवाद।